100 हेडलाईन्स. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर केली जहरी टीका. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली होती. यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. रक्तानं हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय. तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरवाडून खाता आणि आम्हाला शिकवता का? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाले होते. जरांगेंच्या भाषेतून त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत. 90% एकत्र आली तर जरांगेंचं काय होईल असा हल्लाबोल. 23 मार्च 1994चा GR रद्द करा. मनोज जरांगे यांची मागणी. तसंच वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा. समान जाती असल्याचं दाखवत लाभ घेणाऱ्यांना देखील बाहेर काढा. जरांगे मागणी. सरकारनं आरक्षण दिलं नाही तर बंजारा समाज उपहिंदू म्हणून जगेल. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची मागणी. स्वतःच्या घरामध्ये आग लावणारा तू आगलावे आहेस. करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत टीका. तर येणाऱ्या 4 महिन्यांमध्ये मुंडे यांची आमदारकी रद्द होणार. करुणा शर्मा यांचा दावा. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा लवकरच मोर्चा. ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर आज दुपारी शिवसेना भवनात बैठक. मराठवाड्यातले नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित. मराठा समाजाला आणखी किती आरक्षण देणार? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल. मराठ्यांना AWS, SCBC आणि आता ओबीसीतून आरक्षण. तर ओबीसी जोडो अभियान यात्रा नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार. हाकेंची माहिती. मराठवाड्यामध्ये महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड अडथळे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही का? रोहित पवारांचा सवाल. निलंगा तालुक्यातील दादगीमधील एका व्यक्तीनं जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे केली होती आत्महत्या. रामराजे नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकरांच्या मनोमिलनाची चर्चा. तर मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातनं होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. रामराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. नालायकांच्या हातामध्ये नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळ होईल. गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा. 14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नकोत. गणेश नाईकांकडून स्पष्ट. तर कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असाही सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सातारा दौऱ्यावर. शासकीय विश्रामगृहाला दिली भेट. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये टाईल्स फुटल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश अजूनही अनिश्चित. खेडेकरांचं मौन कायम. व्हॉट्सअप स्टेटसनं मात्र चर्चा. जेवणात आणि जीवनामध्ये ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही स्टेटसमध्ये. कदमांची अशी वक्तव्य ही बाळासाहेबांची बेईमानी. रामदास कदम यांनी केलेल्या बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला? कदमांनी केला होता सवाल. राजकारणाची पातळी अतिशय खालच्या पातळीची. रामदास कदमांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका. गेलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला कसं वाटलं असेल? सुप्रिया सुळेंकडून भावना व्यक्त. रामदास कदमांवर टीका करताना ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांची जीभ घसरली. कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही. कामातून गेलेल्या माणसाला काय बोलणार? भास्कर जाधवांचं वक्तव्य. रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसंबंधी व्यक्त केली होती शंका. रामदास कदम यांचा बाण योग्य आहे. उद्धव ठाकरेंनी याबाबत उत्तर द्यावं. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले. शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. दानत होती म्हणूनच प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगा खासदार झाला. खासदार संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका. तर श्रीकांत शिंदेंचं सर्टिफिकेट बघा, ते मोदींनाही मागे टाकतील. राऊतांचा हल्लाबोल. दोन्ही भावांच्या मनाची तयारी पूर्ण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर संजय राऊतांचं महत्त्वाचं भाष्य. दक्षिण रत्नागिरीतून उद्धव ठाकरे सेनेला धक्का. उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक नितीन शेट्टे यांचा शिवसेनेत प्रवेशानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेनं रणशिंग फुंकलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विविध विकास कामांचा शुभारंभ करणार. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावली आज बैठक. मुख्यमंत्री सर्वपक्षीय नामकरण समितीशी चर्चा करणार. 6 ऑक्टोबरला सर्वपक्षीयांकडून भव्य मोर्चाचं आयोजन. मोबाईल गेम खेळताना अक्षय कुमारच्या मुलीचा सायबर फसवणुकीचा प्रयत्न. अक्षय कुमारनं दिली माहिती. गेम चांगला खेळतात म्हणून अभिनंदन करत विचारली माहिती, तर संवाद साधणाऱ्यानं मागवले न्यूड फोटो. मुलीनं आई ट्विंकलला लगेच सांगितल्यामुळे अनर्थ टळला. इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे वेगानं वाढत आहेत, त्यामुळे सायबर गुन्हे एक नवं आव्हान बनलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर सायबर गुन्हे यांचे धोके शालेय अभ्यासक्रमात आणू. 3ऱ्या वर्षापासून सायबर गुन्ह्यांबद्दल शिकवू. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. बनावट पासपोर्ट प्रकरणी गुंड निलेश घायवळवर गुन्हा दाखल होणार. घायवळनं बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तात्काळ स्वरूपातील पासपोर्ट मिळवल्याचं समोर. लिफ्टचा दरवाजा न उघडल्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. पिंपरी चिंचवड शहरातल्या 24 वाडीतल्या राम स्मृती सोसायटीतली घटना. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलानं मुलाला बाहेर काढलं, मात्र रुग्णालयामध्ये नेताना मुलाचा मृत्यू. भंडाऱ्यामध्ये धावत्या बसमध्येच वाहक आणि विद्यार्थिनींमध्ये वाद. विद्यार्थिनीचं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याची मशीन पळवण्याचा केला प्रयत्न. महिला वाहकानं विद्यार्थिनीचे केस पकडून तिला पकडून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल. पतीसह सासरच्यांकडून छळ. पोलीस पत्नीची 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस आयुक्तालय वसाहतीतली घटना. सबाश समीर शेख असं 21 वर्षीय मृत महिलेचं नाव. पोलीस पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. अमरावतीतील परतवाडामध्ये मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रँचची 2 ठिकाणी मोठी कारवाई. 12 जणांना केली अटक. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील नायगावमध्ये तरुणाची हत्या. पत्नीकडे वाईट नजरेनं पाहतो म्हणून ओळखीच्या व्यक्तीकडूनच खून. दारू पाजून शरीरावर वार करून हत्या. आरोपी अब्बास शेख अटकेत. कोल्हापुरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. महानगरपालिकेवर नागरिकांचा प्रचंड संताप. 100 कोटींच्या योजनेमधून बनवलेल्या रस्त्यांची अवस्था बिकट. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवारजवळ भीषण अपघात. धावत्या कंटेनरला आग. कालपासून उभ्या कंटेनरला आणखी 2 कंटेनरची धडक. महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष. जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा. 42 किलोच्या तलवारी सोबत तरुणांच्या कसरती. एका हातानं तलवार तोलून धरण्याची, त्याबरोबर तलवार दातात धरून देखील ती तलवार तोलून धरली जाते. सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय विभागाचा निर्णय. जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि अनुदानित तसंच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी शालेय विभागाचा महत्त्वाचा निर्णय. राज्यातल्या 394 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाही. शून्य प्रवेशाच्या 394 शाळांपैकी 37 शाळा पुणे जिल्ह्यातल्या, तर मुंबई आणि उपनगरांमधील 27 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाही. राज्यातल्या जवळपास 8000 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी प्रवेश. नवी मुंबईतल्या MIDC मधील खाडीवरून जाणारी पाईपलाईन फुटली. कोपरखर्णेमधली घटना. मलनिस्सारण वाहिनी फुटल्यामुळे घाणीचं साम्राज्य. पाईप दुरुस्ती करण्याचं काम सुरू. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली. किरकोळ बाजारामध्ये मटार 200 ते 220 आणि गवार 180 ते 200 रुपये किलो. पालक जोडीचा भाव 60 रुपये तर मेथी 50 रुपये. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान. अतिवृष्टी आणि नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या येळेगावमधली घटना. चिठ्ठी लिहून संपवलं जीवन. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे दर वाढले. शेतकरी समाधानी. मेथीची जुडी 90 रुपये, कांदापात 40 रुपये तर कोथिंबीरीला 170 रुपये जुडीचा दर. धाराशिवच्या भूम परांड्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान. भांडगावमधील विजय चाबुकस्वार या शेतकऱ्याची 6 लाख रुपये खर्चून लावलेली केळीची बाग अक्षरशः भुईसपाट. शेतकरी चिंतेत. शिवकालीन वाघनखांवरून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ. वाघनखं येण्याआधीच कोल्हापूर महानगरपालिकेने शाळांना दिले वाघनखं पाहण्याचं वेळापत्रक. जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनामध्ये विसंवाद.
रायगडच्या रोह्यामध्ये श्री दहावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना. 21 पोलिसांच्या पोलीस बँड पथकाकडून दहावीर महाराजांना सलाम. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर. मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रामध्ये नीना कुलकर्णी यांचं उल्लेखनीय कार्य. राजस्थानमधील जयपूरमध्ये माजी एनएसजी कमांडोला गांजा तस्करी प्रकरणी अटक. मुंबईतील 26/11 मधील हल्ल्यात एनएसजी कमांडोनं बजावली होती महत्वाची भूमिका. छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश. विजापूरमधील 103 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 1 कोटींपेक्षा अधिकचा शस्त्रसाठा जप्त. सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येक नक्षलवाद्याला 50,000 रुपये देण्यात आले. 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये 17 आरोपींचे कोठडीत मृत्यू. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून धक्कादायक बाब उघड. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू. 17 पैकी 7 आरोपींनी केली होती आत्महत्या. सर्व राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावं हटवली जाणार. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार. बिहारप्रमाणे देशभरामध्ये मतदार याद्यांचा फेर आढावा घेतला जाणार. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव. रासुकानुसार झालेल्या अटकेला वांगचुक यांच्या पत्नीचं आव्हान. वांगचुक यांच्यावर लेहमध्ये हिंसक आंदोलन भडकवल्याचा आरोप. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पुन्हा राडा. दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये झाला वाद. रावण दहनावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटना आमनेसामने. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष. मुझफ्फराबादमध्ये पाक सरकार विरोधात नागरिकांचा संताप. पोलीस आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पत्रकारांचंही आंदोलन. काही आंदोलकांचा मृत्यू. मध्य प्रदेश दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळून 11 जणांचा मृत्यू. खंडवा जिल्ह्यातल्या जामली गावातली दुर्घटना. दुर्घटनेमध्ये मृतांमध्ये 8 लहान मुलांचा समावेश. केंद्राकडून मृतांच्या पालक आणि वारसांना 2 लाखांची मदत. मेरठच्या लोहिया नगर परिसरामध्ये तरुणावर गोळीबार. आदिल नावाच्या तरुणावर झाडल्या 3 गोळ्या. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तेल खरेदीवरून अमेरिकेनं भारतावर उगाच दबाव टाकू नये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा. तर अमेरिकेचे निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक. पुतीन यांनी व्यक्त केला. तालिबानी परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांचा 9 तारखेला भारत दौरा. तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर पहिलाच भारत दौरा. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल